अमृतचंद्र आचार्य द्वारा उपदिष्ट आत्म्याच्या 47 शक्ती. त्यामध्ये आपण भजन म्हणूया 47 शक्तीचं. सर्व 9वी शक्ती आहे. 9व्या शक्तीपासून भजन बघूया. सब लोक और लोक की सामान्य सत्ता देखता, हर द्रव्य गुण पर्याय को प्रत्यक्ष युगपत जानता, सब नेय झलके ज्ञान में, ऐसी रहे नित स्वच्छता, नित स्वयं से ही स्वयं को प्रत्यक्ष कर आस्वादता. तर आपण पाहिलेलं आहे 11वी स्वच्छत्व शक्ती. ती पाहत होतो. काल ह्याचंच वर्णन केलेलं आहे. तर त्यामध्ये सांगितलं की काय आहे, सब ज्ञेय झलके ज्ञान में, ऐसी रहे नित स्वच्छता. मग सगळे ज्ञेय ज्ञानामध्ये झळकतात अशी स्वच्छता आहे. म्हणजे स्वच्छत्व शक्तीनं काय सांगितलं, ज्ञानाची स्वच्छता सांगितली की ज्ञान कसं आहे, स्वच्छ आहे की त्यामुळं त्यामध्ये आपोआप सगळे नेय झळकतात. मग तिथं सांगत असताना काय सांगितलं, नेयाचा स्वभाव काय आहे, ज्ञानामध्ये झळकणे, ज्ञानामध्ये येणे हा नेयाचा स्वभाव आहे. आणि माझा स्वभाव काय आहे, फक्त जाणणे एवढाच माझा स्वभाव आहे. जाणण्याशिवाय कुणाला जाणलं, कशाला जाणलं हा काही माझा स्वभाव नाही. मात्र जाणत राहणे एवढाच माझा स्वभाव आहे. मग सांगितलं की काय आहे, नेयाला जाणायला जाणं हाच काय आहे, ज्ञानामधला दोष आहे, ही मलिनता आहे. आणि त्याचं फळ काय मिळतं सांगितलं, जगन्य ज्ञान, हीन ज्ञानाची प्राप्ती होते, शायक्षमिक ज्ञान मिळतं. म्हणून सांगितलं की काय, समयसारमध्ये पण पाहिलं होतं. आचार्यांनी काय सांगितलं, जेव्हा हा जीव छद्मस्त नेयाचा विचार करतो तेव्हा तो आपल्या आत्म्याला विसरतो, म्हणजे आत्म्यापासून दूर जातो. म्हणजे नेयाला जाणायला जातो जेव्हा, तेव्हा तो आत्म्यापासून काय होतोय, दूर जातोय. म्हणजे हे नेय स्वभावाला विसरायला लावतायत. म्हणून नेयाला जाणायला जाणं हीच चूक आहे. स्वभाव काय आहे, नेय जाणले जाणं, झळकणं हा स्वभाव आहे. आणि ही स्वच्छता प्रगट करायची आहे. मग ही स्वच्छता कधी प्रगट होणार, तर मी स्वच्छ स्वभावी आहे, शुद्ध आहे, म्हणजेच मात्र जाणणारा आहे. ज्ञानशक्तीचीच ही एक छटा सांगितली आहे, तर सुंदर सांगितलंय. म्हणजे ज्ञानशक्तीत नुसतं सांगितलं जाणणार आहे,
पण इथं सांगितलं की भावभसन करून दिलं, तू जाणायला जाऊ नको बाहेरच्या वस्तूला, फक्त तू मात्र जाणणारा एवढंच जाण. तर काय होईल, तुझं ज्ञान स्वच्छ होईल. दर्पणामध्ये जसं काय आहे, दर्पण स्वच्छ आहे, मग त्याच्यामध्ये प्रतिबिंब सगळे झळकतात. तसं ज्ञान स्वच्छ केलं तर त्यामध्ये सगळे नेय आपोआप येऊन झळकतात. म्हणून ज्ञानाची स्वच्छता करणं महत्त्वाचं आहे. याच्यावर चिंतन केलं तरच होईल, आपल्याला लक्षात येईल. असे कितीतरी मुनी आहेत, अल्पज्ञानी होते, परंतु त्यांनी काय केलं, ज्ञानाला स्वच्छ केलं. आणि त्या ज्ञानाच्या स्वच्छतेचं फळ काय मिळालं त्यांना, सर्वज्ञता मिळाली. आणि आम्ही इथं काय करतोय, नियाला जाणायला जातो, बाहेरच्या वस्तूकडेच जातोय, म्हणजे ज्ञान मलिन करतोय. आणि त्यामुळे त्याचं फळ असर्वज्ञ अल्पज्ञ राहतो. म्हणून अशा रीतीने सांगितलं की स्वच्छत्व स्वभावी आहे. आता पुढं 12वी प्रकाश शक्ती सांगतात. मग भजनामध्ये काय सांगितलं, नित स्वयं से ही स्वयं को प्रत्यक्ष कर आस्वादता, सदैव स्वतःच्या द्वारे स्वतःला प्रत्यक्ष आस्वाद करतो, म्हणजे जाणतो. म्हणजे स्वतःद्वारे स्वतःला प्रत्यक्ष जाणतो, ही प्रकाश शक्ती आहे. आम्हाला प्रकाश म्हणजे काय माहिती आहे, ट्यूबलाईटचा प्रकाश, दिव्यांचे प्रकाश, चमचम चमचम प्रकाश, हा प्रकाश माहिती आहे. बाहेरचे पुद्गलाचा प्रकाश माहिती आहे. परंतु इथं कुठला प्रकाश सांगतायत, ज्ञानाचा प्रकाश सांगतायत. बघा, ज्ञानाचीच वेगवेगळ्या छटा दाखवायला लागल्यात. ज्ञानाचीच वर छटा दाखवली स्वच्छत्व शक्ती, आता इथं काय सांगितली, प्रकाश शक्ती. मग कसं जाणतोय सांगितलं, स्वतःद्वारे स्वतःला प्रत्यक्ष जाणतो. 3 शब्द आहेत इथं. काय सांगितलं, स्वतःद्वारे, म्हणजे दुसऱ्याची गरज नाही, अपने आप खुद जान सकता है. आणि कुणाला जाणतोय, स्वतःलाच जाणतोय. आणि कसं जाणतो, तर प्रत्यक्ष जाणतो. म्हणून सांगितलं की काय आहे, अशी शक्ती आहे. मग काय प्रश्न येतो, स्वतःला जाणतोय, मग पराला जाणत नाही का पराला जाणतो, नक्की काय. शास्त्रामध्ये पण चर्चा येते ना, स्वपर प्रकाशी चेतना आहे. मग तिथं सांगितलं की स्वतःला पण जाणते आणि पराला पण जाणते, अशी स्वपर प्रकाशी चेतना आहे. मग पराला इथं तर सांगितलं स्वतःला जाणते प्रकाश शक्ती, आणि शास्त्रात तर वर्णन येतं परप्रकाशी, स्वपर प्रकाशी येतं ना. मग नेमकं पराला जाणते का नाही जाणत, मग आचार्यांनी कसं काय सांगितलं इथं, स्वतःलाच एवढंच का शब्द ठेवला. तर तिथं काय समजून घ्यायचंय, पराला जाणते म्हणजे बाहेरच्या परवस्तूला जाणते, हे कथन ढोबळ आहे. प्राथमिक अवस्थेमध्ये सामान्य जीवाला, ज्याला धर्माचा परिचय, त्याला सांगितलं की परप्रकाशी म्हणजे काय, बाहेरच्या परवस्तूंना जाणते, म्हणजे ते परप्रकाशी. पण हे एकदम ढोबळ कथन झालंय. मग वास्तविक सूक्ष्म कथन काय सांगितलं, तर पराचं रिफ्लेक्शन, समजते ना, पराचं प्रतिबिंब ज्या ज्ञानामध्ये पडते त्या ज्ञानालाच जाणतो, पराला जाणतच नाही. कशाला जाणतोय, त्या पराचं जे रिफ्लेक्शन ज्ञानात पडलं अशा ज्ञानालाच जाणतोय. म्हणून सांगितलं की कसा आहे आत्मा, स्वतःलाच जाणतो.
म्हणजे प्रकाश शक्तीनं सांगितलं हा आत्मा स्वतःला जाणतो, अशी ही त्याची प्रकाश शक्ती आहे. मग म्हणाल सोपर प्रकाशी ही चर्चा विरोध येईल आगमात, तर विरोध येत नाही. कसं लावायचं मग सोपर प्रकाशी? तर सांगितलं एकाच ज्ञान पर्यायामध्ये स्वपर प्रकाशीपणा घटू शकतोय. म्हणजे ती ज्ञान पर्यायच, तीच ज्ञान पर्याय स्व आणि तीच ज्ञान पर्याय पर सुद्धा आहे. दोन्ही आहे. ह्या अपेक्षेनं एकाच ज्ञान पर्यायामध्ये स्वपर प्रकाशीपणा घटित होऊ शकतो. मग कसं होतंय? तर सांगितलं की एका ज्ञानामध्ये अनेक छटा आहेत. समजतंय ना? अनेक छटा. जसं आपण ड्रॉइंग काढलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय बघतो? 2 मुलं आहेत, चेंडू खेळतायत, झाड आहे, तलाव आहे, पक्षी झाडावर उडतायत. म्हणजे किती 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 एका वेळेस सांगतात ना, एका चित्रावरून 10 वाक्य बनवा. म्हणजे एका चित्रामध्ये किती छटा दिसतायत? त्यांना 10 प्रकारच्या छटा दिसल्या म्हणून काय सांगतात, एका चित्रावरून आपण 10 वाक्य काय अजून कितीतरी वाक्य बनवू शकतोय. मग तसं सांगितलं की एक ज्ञान पर्याय, त्या एका ज्ञान पर्यायामध्ये अनेक छटा आहेत. मग त्यामध्ये आता उदाहरणाने बघूया आपण. मग उदाहरण काय घेतलं? मी भगवंतांना पाहतो. मग ही झाली एक ज्ञान पर्याय पूर्ण. काय लक्षात ठेवा? मी भगवंतांना पाहतो. मग ही काय झाली? एक ज्ञान पर्याय झाली. मग ह्या ज्ञान पर्यायामध्ये स्वपर दोन्ही लावायचे. आता मग कसं लावणार? तर समजण्यासाठी बुद्धीमध्ये काय करा? मीला वेगळं करा. ज्ञान पर्याय सांगितले ना, मी भगवंतांना पाहतो. ह्यातलं जो मी आहे त्याला वेगळं करा आणि भगवंतांना पाहतो ह्याला वेगळं करा. समजण्यासाठी वेगळं करा. मग 2 वेगळं केलं. मग त्यामध्ये काय सांगितलं? मी रूप जी छटा आहे ती छटा त्याला म्हणलं स्व. आणि भगवंतांना पाहतो ही जी वेगळी छटा आहे त्याला म्हणलं पर. पर का म्हणलं? तर मी ह्या छटेहून भगवंतांना पाहतो ही छटा वेगळी झाली. म्हणजे भगवंतांना पाहणारी छटा मीहून वेगळी आहे. एकच ज्ञान पर्याय आहे एकापेक्षेनं, पण त्यामध्ये अनेक छटा आहेत ना. मग त्यामध्ये भगवंतांना पाहतो ही जी छटा आहे ती छटा मी ह्याहून वेगळी आहे. म्हणून भगवंतांना पाहतो ह्याला म्हणलं पर त्या छटेला आणि मीला म्हणलं स्व. झालं का नाही? मग अशा रीतीने एकाच ज्ञान पर्यायामध्ये स्व आणि पर दोन्हीही घटू शकतो. ज्ञानामध्ये अनेक छटा असतात. आगमात आलेलं आहे, आगमाचा आधार आहे ना. ज्ञान कसं आहे? तत्वार सूत्रमध्ये सांगितलं बहुविधला जाणतं. मग एकाच वेळेस बहु म्हणजे अनेक वस्तू आहेत त्यांना जाणतंय. काय आता समजा अनेक फळं आहेत, आंबा, सफरचंद, मोसंबी हे सगळं. आणि बहुविध त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या क्वालिटी, हापूस आंबा, कसला देशी आंबा, असं परत सगळं वेगवेगळं जाणतोय. मोसंबीमध्ये देशी मोसंबी, हायब्रिड मोसंबी, असं बहुविध म्हणजे सगळं जाणतोय का नाही. मग ह्याच्यावरून काय सिद्ध होतं? ज्ञानामध्ये अनेक छटा असतात. मग त्यातली मी भगवंतांना पाहतो म्हणत असताना मी रूप छटा. आता अजून खूप विवक्ष आहेत, पण आपण एक समजण्यासाठी एवढं सोपं घेऊया.
एवढी अपेक्षा लावूया, तर त्यातलं मी झालं स्व आणि भगवंतांना पाहतो हे झालं पर. म्हणजे ते मीहून वेगळे म्हणून म्हणलं पर. पर म्हणजे पराला जाणतो म्हणून पर, हे एकदम स्थूल कथन आहे. आता इथं फक्त काय झालं, मी होऊन भगवंतांना पाहतो ही छटा वेगळी झाली म्हणून पर म्हणलेलं आहे. म्हणजे अशा रीतीने अपेक्षेनं बघितलं तर एकच ज्ञान पर्याय कशी आहे, स्वपर प्रकाशी आहे. बाहेर स्वपर प्रकाश लावायचा नाही. आणि आणखी विस्ताराने तुम्हाला पाहायचं असेल तर महाराजांनी, वीरसागर महाराजांनी न्यायदीपिकेमध्ये चार्ट दिलेले, ते पाहून घ्या. त्यामध्ये आणखी विशेषतेनं अनेक प्रकारानं स्वपर घटवलेलं आहे. मग त्याचं ज्ञान केलं तर लक्षात येईल की एकाच ज्ञानामध्ये हे दोन्ही घटित होऊ शकतं. म्हणून आपल्याला मुख्य काय पाहायचं आहे, आता मूळ विषय काय पाहतोय, प्रकाश शक्ती. मग प्रकाश म्हणजे काय घ्यायचं, प्रकाश म्हणजे काय म्हणतो, आता डोक्यामध्ये ट्यूबलाईट पेटली, दिवा पेटला, ते घ्यायचंय का, तर प्रकाश म्हणजे काय, थोडक्यात इथं शब्द आहेत ना भजनामध्ये, नित स्वयं से ही स्वयं को प्रत्यक्ष कर आस्वादता. मग प्रत्यक्ष काय करतो, जाणतो. मग स्वतःद्वारे स्वतःला जाणतो हे पण महत्वाचं आहे. परंतु प्रकाशचं भावभासन काय, प्रकाश म्हणजे सांगितलं, प्रकाश शक्ती म्हणजे प्रत्यक्ष जाणणे, स्पष्ट जाणणे, क्लिअर जाणणे, ह्यालाच म्हणायचं प्रकाश. हाच ज्ञानाचा प्रकाश आहे. समजलं? म्हणजे त्याच्यामध्ये जाणण्यामध्ये कोणताही संशय नाहीये, भ्रम नाही, काही नाही, काय तरच आहे असं काही गडबड नाहीये, एकदम क्लिअर जाणते. तर ते झालं प्रत्यक्ष. आणि हा प्रत्यक्ष जाणणं हाच प्रकाश आहे. हेच आचार्यांना मुख्यतेनं घटवायचंय. मग स्वतःद्वारे स्वतःला जाणतोय हे पण आहेच त्याच्यामध्ये विवक्षा, परंतु प्रत्यक्ष जाणतो, प्रत्यक्ष जाणणं हाच प्रकाश आहे. मग कसं बघा, लक्षात येईल की जसं आता वर्तमानामध्ये काय झालंय, सगळेजण जीव, टीव्ही, नंतर काय निघालं मोबाईल, मोबाईल नंतर आणखी त्या मोबाईलमध्ये किती व्हरायटी, टॅब, लॅपटॉप, अजून काय काय निघत गेलं. मग हे सगळं बघण्यामध्ये काय करतोय आम्ही, सगळा आमचा वेळ घालवतोय का, कारण त्यामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतात. जे काय असेल दाखवत असतील त्यामध्ये चित्र, ते सगळं कसं असतं, पिक्चर जो काय असेल तिथं तो एकदम क्लिअर दिसतो. काहीही त्याच्यामध्ये थोडं सुद्धा हे असत नाही, अस्पष्टता असत नाही. आणि त्यामुळं सगळं जग वेड झालंय. चांगली चांगली माणसं सुद्धा वेडी होत आहेत का, म्हणजे त्याच्यामध्ये चुकीचं पण दाखवलं जातं. असं टीव्ही मध्ये बघतो आपण, पिक्चर कशामध्ये, सगळ्यात सिरियलमध्ये चुकीचं पण दाखवतात आणि आपल्याला समजते हे चुकीचं आहे, तरी सुद्धा बघतो. कारण काय, तर त्याच्यामध्ये आम्हाला जे काही आहे पिक्चर तो क्लिअर दिसतोय, जे काय सांगायचंय ते सगळं एकदम क्लिअर होते. म्हणून आम्हाला त्याची एवढी महिमा आहे, त्यामुळे त्याच्या नादी 24 तास घालवतो. मग आम्हाला धर्म नाही करायला मिळाला नसला तरी काय वाटत नाही, पण आमचं आवश्यक, श्रावकाची 6 आवश्यक जी सांगितली आहेत ती जाऊ देत. आमचं आवश्यक काय आहे, नित्य टीव्ही पाहायचा, मोबाईल पाहायचंच, त्यामध्ये काय असेल ते सगळं रोज पाहायचंच. काय नाही, आम्ही काय नाही होत एवढंच बघतोय, किती किती जीवांना कोरोना झालाय, दुसरं काय बघत नाही. काय तर कारण फक्त आहेत आमची, परंतु सांगायचं काय, तिथं क्लिअरता आहे म्हणून त्याची एवढी महिमा आहे. परंतु काय,
किंतु अगर मगर किंतु परंतु बडा भारी जंतू. परंतु काय सांगितलं, ते जे टीव्ही वगैरे मध्ये पाहतोय ते खरं स्पष्ट नाही. तर काय आहे, स्पष्टाचा आभास आहे. परमार्थानं पण विचार करतोय. अध्यात्म दृष्टीनं अलौकिक दृष्टीनं काय सांगितलं, जे चित्र दिसतंय आपल्याला पिक्चर, तर ते सगळं कसं आहे, स्पष्ट नाही. ते सगळं कसं आहे, स्पष्टाचा आभास आहे, क्लिअरतेचा आभास आहे, क्लिअर नाही. का? कारण काय, तर इंद्रियांनी जाणतोय. मग इंद्रियांनी जे जाणतो ते सगळं काय झालं, परोक्ष, म्हणजे अस्पष्ट. पण आम्हाला तर वाटते असं कसं अस्पष्ट कसं म्हणते, आम्ही स्पष्ट बघतोय, एकदम क्लिअर बघतोय, आम्हाला वाटते क्लिअर वाटते. म्हणूनच म्हणलं ना, क्लिअरतेचा आभास आहे, वाटतंय क्लिअर आहे म्हणून, परंतु ते वास्तविक क्लिअर नाही. जसं केवली जाणतायत क्लिअर विश्वाला, तसं आम्ही क्लिअर पाहू शकत नाही. म्हणून ते काय आहे, क्लिअरतेचा आभास आहे, स्पष्टतेचा आभास आहे. ते वास्तविक स्पष्ट ज्ञान नाही, कारण ते इंद्रियांनी जाणत आहे. म्हणजे जशी वस्तू आहे तसं जाणतोय का, जसं टीव्ही मध्ये पिक्चरवर चित्रावर दाखवतायत तसं जाणलं म्हणजे स्पष्ट जाणलं असं नाही. तर जशी वस्तू आहे तसं जाणणं म्हणजे स्पष्ट जाणणे, क्लिअर जाणणे. आणि हे जाणू शकत नाही. मग सांगायचं काय, की जिथं स्पष्टतेचा आभास आहे, क्लिअरतेचा आभास आहे, असे टीव्ही मोबाईल आदी साधन, त्याचं आपल्याला एवढं महत्व आहे की जेवढं की धर्माचं महत्व नाही. तर मग विचार करा की जे ज्ञान स्पष्ट आहे, प्रत्यक्ष आहे, क्लिअर आहे, जसंच्या तसं सगळं जाणतंय, ते ज्ञान किती महान असेल, ती प्रकाश शक्ती किती महान असेल. आणि ती प्रकाश शक्ती माझ्यामध्ये आहे, असा प्रकाश शक्तीवाला मी आहे. मग स्वतःची महिमा येते का, आणि भगवंतांच्या ज्ञानामध्ये ती प्रत्यक्षता प्रगट झाली आहे पर्यायामध्ये. म्हणून भगवंतांमध्ये त्यांचीही महिमा आली आणि स्वतःच्या स्वभावाची महिमा आली, की माझं ज्ञान कसं आहे, स्पष्ट आहे, प्रत्यक्ष आहे, क्लिअर आहे. म्हणून काय जाणायचंय, स्पष्ट जाणायचे ओढे ना, तर लगेच जाणा. बघा क्लिअर होते का अनुभूती, करून टाका क्लिअर निर्णय, एकदम स्पष्ट जाणा. काय, हा मी प्रत्यक्ष आत्मा आहे. तर त्यामध्ये सुद्धा इतकं शब्द, हा मी प्रत्यक्ष आत्मा आहे. आता एवढे सगळे शब्द, आणि त्या शब्दातनं स्वतःकडे यायचं म्हणलं तर आम्हाला अवघड जातंय. तर हा शब्द सांगतो ना, हा म्हणजेच प्रत्यक्ष. हा शब्दातच सगळं आलं, पण समजण्यासाठी आपण ते पुढचं आणखी वाक्य सांगतो प्राथमिक जीवांना, किंवा आणखी खुलासा होण्यासाठी, की हा मी प्रत्यक्ष जीव आहे. परंतु हा म्हणलं की झालं, लगेच निर्णय झाला, प्रत्यक्ष अनुभूती झाली. सगळ्यापासून वेगळा असा हा होतंय का, हाचं भाव असन. जसं ते लहान मुलाला सांगितलं की ती अग्नी आहे, त्याला हात लावू नको. मग त्याला काय सांगितलं, ते हा आहे, हा. मग त्याला तर काय हा म्हणजे कळत नाही. मग तो काय करतो, हा म्हणजे काय बघायला जातो आणि हात लावतो गरम भांड्याला, आणि त्याला ते पोळतं, आणि मग तेव्हा तो म्हणतो हा. मग त्याला हाचं भाव बसन झालं. तसं आम्हाला झालं का, हा म्हणजे हा मध्ये सगळं आलं, निर्णय झालाय ना. आता ते प्रत्येक वेळेस बडबडायची गरज नाही. परापासून भिन्न हा मी जीव आहे,
हे सगळं आता काय म्हणायचं, शब्द माहिती आहेत किंवा दुसऱ्याला सांगण्यासाठी आपण म्हणतो, परंतु आता एका शब्दातनं लगेच सोपं आहे ना आपल्याला. हा म्हणलं की लगेच जाणीव होतीये. तर हा मी आहे असा निर्णय केला तर ही काय झाली, प्रत्यक्ष अनुभूती झाली. म्हणून प्रवचन सारचं मंगलाचरण आहे ना, तर त्या मंगलाचरणामध्येच काय शब्द आहे, पहिला शब्द एस आहे ना, ते मंगलाचरण एस सुरासुर म्हणू सिंध वंदिदम, हे मंगलाचरण आहे. मग त्यामध्येच पहिला शब्द काय आहे, एस. मग एस म्हणजे काय, एशह. एशह म्हणजेच काय मराठीत, हा. हा आचार्यांनी शब्द सांगितला, प्रकाश शक्ती सांगितली की हा काय आहे, आत्मा कसा आहे. तर म्हणजे आर्यंतांचं सांगितलं तिथं की देवेंद्रांकडून वंदित आहे, घाती कर्म मला न रहित आहे. तर हा शब्द सांगितला. तर तिथं हा म्हणत असताना आचार्यांनी प्रत्यक्ष अनुभूती घेतली. म्हणून काय करा, कुठल्या पण शब्दातनं भाववासन करा. भाववासन करणंच महत्वाचं आहे. हा म्हणा लगेच स्वतःकडे या, मी म्हणलं की स्वतःचा निर्णय करा, आहे लगेच स्वतःचा निर्णय करा. आणि आपल्याला हे शब्द खूप परिचित आहेत, त्यामुळे ह्या शब्दातनं काय करा, लगेच सहज काय होईल, अनुभूती होईल. आणि कशी होईल, स्पष्ट अनुभूती होईल. जसं आपण काय करतो, त म्हणलं की काय ओळखतो, त म्हणलं की ताक, तसं लगेच ओळखायला आलं पाहिजे. हा म्हणलं की हा प्रत्यक्ष आत्मा, ही जाणीव होणं आवश्यक आहे. म्हणून ध्यानामध्ये बसल्यावर कोणी काय करतात, प्रकाश शब्द आलाय ना, मग प्रकाश म्हणजे काय समजतात, पुद्गलाचा प्रकाश. मग तो पुद्गलाचा प्रकाश ती प्रकाश शक्ती नाही. भिन्नत्व सांगितलंय ना, द्रव्य कर्म भाव कर्म नो कर्मापासून भिन्न आहे, पुद्गलापासून भिन्न आहे. मग पुद्गलाचा प्रकाश ध्यानामध्ये बसलाय आणि काय झालं, काहीतरी चमकलं, काहीतरी सुंदर दिसलं, तर ते काय आहे, तर तो पुद्गलाचा प्रकाश आहे. आणि ते चमकणं, काहीतरी प्रकाश झाल्यासारखं दिसणं, तर ते काय आहे, ते खरं ध्यान नाही, तो खरा आत्मानुभव नाही. किंवा म्हणून सांगितलं ना, ज्योत दिसली, ज्योतचं ध्यान करा म्हणतात. ज्योती एवढा आत्मा आहे, तर ते ज्योत आहे का आत्मा, तर तेही ज्योती एवढा नाही. म्हणून सांगितलं की काय आहे, तो प्रकाश घ्यायचा नाही. मी एक माझा अनुभव सांगते. म्हणजे आम्हानी सुरुवातीला सुशीलमती माताजींनी, सुरता माताजींनी सांगितलं होतं सुरुवातीला, स्वभावाला जाणा, स्वतःला जाणलं तर काय होणार आहे, मोक्षाचा मार्ग सुरू होणार आणि मोक्षाला जाणार. पण ते स्वतःला जाणायचं कसं माहीत नव्हतं. तर मी काय करत होते, लहान असताना, शाळा शिकत असताना, 8वीत असताना शिखरजीला गेले होते. मग तिथं शिखरजीला गेल्यावर आता कसं जाणायचं स्वतःला माहीत नव्हतं. तर भगवंतांची मूर्ती पाहायचे, एकदम एक टकटकी लगाकर देखो म्हणतो ना, तसं एकदम एक टक लावून पाहत होते भगवंतांना. आणि डोळे बंद करून हुबेहूब तशीच भगवंतांची मूर्ती, तसाच प्रकाश माझ्या ज्ञानात पडायला पाहिजे, म्हणजे झाली माझी आत्मानुभूती, असं समजत होते. अजून काही माहीत नव्हतं, परंतु ते समजत होते. आणि परत मनात शंका यायची, आपण आज जाऊन आम्हाला विचारायला पाहिजे, ही आत्मानुभूती असते का नाही, असं परत शंका यायची. मग सांगितलं की काय आहे, तो पुद्गलाचा प्रकाश तो खरा प्रकाश नाही. तर कुठला प्रकाश आहे, तर स्पष्ट जाणणं, प्रत्यक्ष जाणणं. नाही समजलं तर जाऊ दे, जाणणारा आहे, हा निर्णय करणं, हाच प्रकाश आहे आणि हीच प्रकाश शक्ती आहे. म्हणून प्रकाश शक्तीतून
अभेद आत्म्याला पहा, मी प्रकाश शक्तीवाला जीव आहे. तर पर्यायामध्ये सुद्धा काय होतो, अनंत सुखाचा चैतन्याचा प्रकाश प्रगट होतो. तर आपण जे आता पाहिलं त्या 2 ओळी म्हणूया, स्वच्छत्व शक्ती आणि प्रकाश शक्ती भजनाद्वारे. सबनीय झलके ज्ञान में, ऐसी रहे नित स्वच्छता. नित स्वयं से ही स्वयं को प्रत्यक्ष कर आस्वादता. जाणा, डोळे बंद करा. हा मी चैतन्य ज्योती स्वरूप आहे. ज्योत म्हणजे बाहेरची ज्योत लावायची नाही, चैतन्यालाच ज्योतीची उपमा दिली. म्हणजेच मी चेतन आहे. जाणणारा आहे, अनुभवणारी वस्तू आहे. प्रकाश शक्ती संपन्न स्वरूपोऽहम्. जाणा, हा मी, हा मी जीव आहेच. मी जीवच आहे, निर्णय पण होतोय. सगळ्यापासून भिन्न असा मी एक पदार्थ आहेच. विसर्जन. नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सवसाहुणं, नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सवसाहुणं, नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो
नमो लोये सवसा